भविष्य सांगण्याच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणारा आणि अघोरी विद्येच्या जोरावर सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेला एक चेहरा. नाव आहे कॅप्टन अशोक खरात. पण आता या नावामागचं भयानक सत्य समोर येतंय. खरात हा केवळ एक भोंदू बाबा नसून तो महाराष्ट्राचा जेफ्री एप्स्टीन असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. ज्याप्रमाणे एप्स्टीनने बड्या हस्तींना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं होतं, तसाच काहीसा प्रकार या कॅप्टन अशोक खरातने केलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खरातशी संबंधित तब्बल 58 अश्लील व्हिडिओ लीक झाल्याची चर्चा सुरू आहे. हे व्हिडिओ कोणाचे आहेत? यामध्ये कोणत्या बड्या नेत्यांची गुपितं दडली आहेत का? या व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवलं जात होतं का? या प्रश्नांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा हादरलेला आहे. हे कथित खरात कांड समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खरातच्या VSR कंपनीच्या मालकाशी असलेल्या संबंधावरून संशय व्यक्त केला आहे आणि या आगीत तेल ओतलंय ते आमदार अमोल मिटकरी यांच्या दाव्यानं. त्यांनी म्हटलंय की रुपाली ठोंबरे पाटील यांचा संशय गांभीर्याने घ्यायला हवा. बारामतीतील सहयोग सोसायटी येथील दादांचा बंगला आणि देवगिरी बंगल्यासमोर अघोरी पूजा झालेली होती. सत्तेतल्या काही लोकांना अजितदादा पवार नकोसे झाले होते का? या अघोरी पूजेचा आणि अजितदादांच्या विमान दुर्घटनेचा काही संबंध आहे का? याची SIT चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आता आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. हे प्रकरण केवळ मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत थांबलेलं नाहीये. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आता व्हायरल होत आहेत. खरातच्या शिवनिका संस्थांच्या चाकणकर या सदस्या आहेतच, पण भोंदू बाबा असलेला कॅप्टन खरात त्यांना स्वहस्ते केक भरवत असल्याचे फोटो देखील समोर आल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच एका बलात्कारी भोंदू बाबाच्या इतका जवळ कशा, असा सवाल जनता विचारत आहे. राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून झालेल्या आरोपांनंतर कॅप्टन अशोक खरातचे धागेदोरे थेट VSR पर्यंत पोहोचतायत का? राजकीय वर्तुळातील त्यांचे बडे भक्त त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील की कायद्याचा फास आवळला जाईल? महाराष्ट्राच्या या जेफ्री एप्स्टीननं किती आयुष्य उद्ध्वस्त केलेली आहेत आणि या 58 व्हिडिओंच्या मागे कोणतं राजकीय वादळ दडलंय, हे लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.